नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं अनिल टेकवर. आज आपण JSX विषयी माहिती घेणार आहोत. कसे बनवायचे, JSX काय डिफरन्स असतो ते बघणार आहोत. पहिले तर पाहू व्हॉट इज JSX. चला चालू करूया. वेबला जाऊन बघू आपण. JSX म्हणजे JavaScript XML म्हणजे JSX is a syntax extends to JavaScript that allow user to write HTML-like code within JavaScript file. म्हणजेच आपल्याला JavaScript मध्ये अलाव करतं JavaScript HTML सारखा कोड लिहायला म्हणजे JSX. तर चला डीप मध्ये बघू JSX काय असतं. JSX JavaScript XML extension to the JavaScript language syntax. दुसरं म्हणजे write XML like code for element and component हे बनवू शकतो. JSX tag have a tag name, attribute and children. आपण बघणार आहोत कोड करून कसं दिसतं नाही का. JSX not necessity to write React application. नेसेसरी नाही आहे JSX मध्ये लिहायचं. आपण नॉर्मल मध्ये पण लिहू शकतो JavaScript मध्ये. ते पण बघू आपण कोड मध्ये. JSX makes your React code simple and elegant. Simpler and elegant. And JSX ultimately transmits to pure JavaScript which is understood by the browser. म्हणजे JSX JavaScript प्युअर हे करते ब्राउझरला अंडरस्टँड होती. त्यामुळे JSX हा एक अल्टिमेट ट्रान्सपोर्ट JavaScript आहे. तर आता आपण बघू विथ JSX कसा दिसतो. तर चालू करूया. पहिलं तर ही रिॲक्ट ॲप्लिकेशन बनवली सिंपल. आपण जशी बनवली तशीच आहे. कंपोनंट मध्ये एक मी फाईल तयार करतो. hello.jsx. हे केलं इम्पोर्ट react from react. ठीक आहे. त्यानंतर आपण कॉन्स्ट hello इक्वल टू आपण हे एरो फंक्शन घेऊ. त्यानंतर रिटर्न कंसात डिव घेऊ. डिव त्यात h1 घेऊ आपण. हॅलो अनिल टेक. ठीक आहे. त्याच्या खाली आपण इथे एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्ट डिफॉल्ट. हॅलो. एक्सपोर्ट झाल्यानंतर app.js लिहायचे. नंतर आपल्याला इम्पोर्ट करायचं. काय हॅलो. इंटरफेस दाबले आपल्याला इथं सजेशन येतं फाईलचं. ते आपण फाईल पाथ बघून त्याच्यावर क्लिक करायचं. आणि आपण लिहू पण शकतो मॅन्युअली. इम्पोर्ट हॅलो फ्रॉम त्यानंतर आपल्याला सेव्ह करायची फाईल. आणि आपण रन केलेली तुम्हाला माहिती npm रन देऊ कारण आपण रन करू शकतो. हे बघा इथं अनिल ते हॅलो अनिल आलेलं आहे. हे होतं विथ JSX. आता बघू विदाउट JSX काय फरक आहे. आता हे फक्त आपण कमेंट आउट करू. मला कळलं नसेल नाही का. हे आपण असंच ठेवू इम्पोर्ट कॉन्स्ट आणि त्याच खाली रिटर्न react डॉट क्रिएट एलिमेंट कंसात डिव. पहिलं ॲट्रिब्यूट आपल्याला कोणता एलिमेंट घ्यायचा ते. दुसरा ॲट्रिब्यूट म्हणजे की व्हॅल्यू
पेअर ऑप्शनल असतं आपल्याला ID वगैरे आपल्याला लिहायला. आता मी इथं नल टाकतो, त्यानंतर कॉमा, आणि आपल्याला जे लागते ना, स्ट्रिंग लागते वगैरे काय असं. हॅलो, आपण वरचंच लिहू. हॅलो अनिल टेक. ठीक आहे, रन करू बघू चालतंय का. हे बघा, हे आलंय, पण आपल्याला H1 टॅग नाही आलेला. आता काय करता येईल आपल्याला, ते म्हणताना असं घेऊ शकतो आपण इथे. H1 आणि इथं शेवटला पण क्लोज करू H1. ठीक आहे, सेव्ह केलं तरी पण नाही आलेलं, ते बघितलं H1च आले. आता आपल्याला H1 टॅग मध्ये आणायला काय करावं लागेल, ते म्हणताना आज एक मेथड वापरू आपण. त्यांना इथं H1 घेतलं होतं, तिथं आलं ना, इथं H1 घेतलं होतं, तर चालेल का. कॉमा देऊ, सेव्ह केलं तरी नाही आलेलं, कारण की हे बघा, पुन्हा एलिमेंट मध्ये जाऊन बघू काय आले. हे बघा, दोन स्ट्रिंग आले, दोन एलिमेंट आले. H1 एक आलं, एक आलं. आपल्याला H1 टॅग मध्ये पाहिजे, पण हे दोन्ही पण आले, म्हणजे एलिमेंट नाही मानला. मग आपल्याला कसं करावं लागेल, इथं आपल्याला रिॲक्ट डॉट क्रिएट एलिमेंट परत घ्यावं लागेल आपल्याला, इथं दोन, त्यानंतर आतमध्ये कॉमा H1 कॉमा नल कॉमा डबल सिंगल कोट मध्ये हॅलो अनिल टेक. ठीक आहे, असं घेऊन आपल्याला, पण बघू आता आपला परफेक्ट आलाय, तर आलंय आपलं H1 मध्येच आलंय. आपण इन्स्पेक्ट करू बघू, तर आपल्याला H1 मध्ये आलंय, हे बघितलं तुम्ही, H1 टॅग मध्ये आलं, बघू शकता तुम्ही. तर आता आपण नलच्या जागेवर आपण ID वगैरे देऊन बघू, म्हणजे तिथं आपल्याला इथं H1 मध्ये क्लास नेम ID करायचे असले तर काय कसे करू शकतो आपण, नाही का. मग आपल्याला इथं देवला हे द्यायचं, आपल्याला ID द्यायची, नाही का. आपल्याला इथं ह्याच्यामध्ये यावं लागेल, ऑब्जेक्ट तयार करावं लागेल, ID कॉलन हॅलो. ठीक आहे, सेव्ह करू. तर इथं आपल्याला ID आली असेल, नाही का, देवला, हे नाही आपला देव खालचं, हे बघा ID हॅलो आली का ID. आपल्याला इथं क्लास नेम द्यायचं म्हटलं, इथं याच्या पुढे कॉमा देऊन क्लास नेम काय द्यायचं, युजर क्लास देऊ, युजर क्लास. म्हणताना आता हे चालायला पाहिजे, आपले क्लास नेम दिला आपण, नाही का, हे चालणार नाही, एरर येईल. मला दाखवतो मी, हे बघा, हे काय म्हणते, वॉर्निंग इनव्हॅलिड डोंट प्रॉपर्टी क्लास डिड नॉट मीन क्लास नेम, म्हणजे आपल्याला क्लास नेम वापरावं लागेल, नाही का. मग आपल्याला इथं क्लास नेम करावं लागेल, नाही का, क्लास नेम. ओके, आता चालेल ना, आपल्याला हे लागेल, क्लास नेम लागेल, नाही का. हे बघा, एरर पण निघालेला आहे, आणि इथं आपण हे बघू क्लास नेम टाकलं बघू आपण,
या मध्ये हे बघा, युजर क्लास नेम आपल्याला इथे लागले, क्लास युजर नेम. ओके, हे होता आपण क्लास अँड JSX विदाउट JSX हे दोन्ही पण आपण बघितले. त्याच्या पुढे आपण याचा डिफरन्स बघू. डिफरन्स मध्ये आपलं पहिलं पॉईंट आहे क्लास आणि क्लास नेम. हे चेंज झालंय. आपण क्लासमध्ये ते समजा जावास्क्रिप्ट लोड होते नाही का, मग ते आपल्याला क्लास नेम लागत नाही आपल्या याला एलिमेंटला. त्याच्यामुळं नवीन कीवर्ड आहे क्लास नेम. आणि पुढचा पॉईंट आहे फॉर. फॉरचा पण हे केला त्यांनी HTML फॉर मध्ये केलं कन्वर्ट. तिसरं कॅमल केस प्रॉपर्टी नेमिंग कन्वर्जन. कॅमल केस मध्ये नाही का कन्वर्ट केलं. ऑन क्लिक C कॅपिटल केला म्हणजे कॅमल केस. आणि टॅब इंडेक्स आहे कॅपिटल वाला म्हणजे आहे का कॅमल केस. धन्यवाद. JSX हा व्हिडिओ संपलाय. पुढच्या व्हिडिओसाठी आपण चॅनल सबस्क्राईब करावं. आपली ही प्लेलिस्ट चाललेली आहे रिॲक्ट JS ची, ती तुम्ही ॲक्सेस करावी. दररोज नवीन व्हिडिओ येतील. तर धन्यवाद.